मुलगी शाळेतून सकाळी 10 वाजता शाळेमध्ये गेली ती. शाळेत तिचेवाले 5 वाजता शाळा सुटली. माझे 2 मुलं शाळेतून घरी आले. ती घरीच आली नाही म्हणून तिचा शोध मी लगेच 5:15 वाजता तिला शाळेकडे बघायला गेलो. मग शाळेकडे बघायला गेल्यानंतर तिला मी पूर्ण गाव शोधलं. तरी ती मला कुठेच आढळून आली नाही. लगेच मी 6 वाजता लगे माझ्यावाल्या दोघं मोठ्या म्हणजे भावांना गावामध्ये असं मी थोडी चवचव केली. बा मुलगी सापडत नाहीये बा कुठेतरी बघा बा कोणीतरी कोणाच्या इथं असेल बा. मी केव्हाचा एकटा शोधतोय बा तिला. मला अजून पण मिळत नाहीये ती. मग मी पूर्ण शोधायला लागलो. पूर्ण गाव माझ्या मागं शोधायला लागले. मग पोलिसांना फोन केले. पोलिसांना फोन केल्यानंतर पोलीस पण आले इथं. पोलीस पण शोध घ्यायला लागले. तिचा शोध अजून पण मिळत नाहीये. तिला आता 4था दिवस येऊन गेला आहे. 4था दिवस अजून माझी मुलगी तिथं पण असेल. तिथं पण पोलिसांनी तिचा शोध घेऊन तिला लवकरात लवकर माझ्याजवळ घेऊन यावं. संशय वगैरे नाही. फक्त मी तिला त्यावेळेस शोधत होतो. मला एका ठिकाणून मी पूर्ण गाव शोधल्यानंतर इकडे हे भिलाटीचा कोपरा आहे इकडे. तिकडे मी बघायला गेलो तिला. तिकडे एक बाई बाहेर बसलेली होती. मी तिला विचारलं. तिला म्हटलं, "ताई माझी मुलगी दिसली का इकडं?" ती ताई म्हटली, "ती तिच्या मिता एक तांड्यातली मुलगी होती. तिच्या मिता ती तांड्यात इकडे गेलीये, गावाकडे गेलीये." आणि माझ्या बाईला पण तसंच सांगितलं तिनं. तिच्या मिता 2 मुली होता. त्या 2 मुली होत्या. एक गावातली मुलगी होती आणि एक तांड्यातली मुलगी होती. त्याच्या मिता गेलं आणि तिसऱ्याने विचारलं माझ्या चुलत भावानी. चुलत भावाला सांगते, ती इकडे करगाव रस्ता धरून एकटी गेली. तिथून असं उत्तर मिळालंय. फक्त मग बस मग गावामध्ये असं कोणीच काही सांगितलं नाही मला. मिळालंय तिथं तर इकडे पुढे रस्त्याला मिळालंय. कोणता रस्ता आहे? करगाव रस्त्यापासून मध्ये एक शेताचा रस्ता आहे. त्या रस्त्याला मिळालंय ते. माझी मागणी एवढीच आहे की माझी मुलगी जी आपण अवस्थेत आहे, त्या अवस्थेत पोलिसांनी लवकर लवकर तिचा शोध घेऊन आमची मुलगी आमच्यापर्यंत परत करावी. तर विचारपूस होतीये ते शोध घेते पण मुलगी कुठेच मिळत नाहीये. मुलगी 5:15ला गावात होती आणि 5:30ला गावात नाहीये. नाही संशय वगैरे काहीच नाही. फक्त आम्ही ज्यावेळेस शोधत होतो त्यावेळेस आमची थोडीशी दिशाभूल करण्यात आली एवढंच सांगतो.